नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विरोधी भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, सध्या आपल्या सगळ्यांना परिस्थिती माहिती आहे की आता पुढे इलेक्शन येत आहे आणि अशा संदर्भामध्ये आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण असेल, काही दुसरी माहिती असेल तर आपल्याला आपल्या योजनाबाह्य हे आपल्याला काम सांगण्यात येऊ शकतं किंवा बऱ्याच ठिकाणी मी अनुभव बघितले की बऱ्याच ठिकाणी अजूनही जे बिलोनचं काम आहे किंवा जे आता इलेक्शनला धरून ज्या विवाहित महिलांना त्यांच्या मतदानामध्ये त्यांचं नाव राहण्यासाठी त्यांना जो 2002चा आईवडिलांचा पुरावा लागणार आहे त्याच्यासाठी सर्वे असेल, अशा खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की त्याच्यासाठी आपल्या अंगणवाडी सेविकांना काम सांगण्यात येऊ शकतं। म्हणूनच मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते। माझ्या बिटातीलच 1-2 जणांना ग्रामसेवकांनी सांगितलं आणि मला असं वाटतं की आता ती वेळ आली की आपल्याला आता हा जो JR आहे शासनाचा, आपला महाराष्ट्र शासनाचा आपला एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत आपले आयुक्त यांनी काढलेला तर हा JR आपण सगळ्यांनी दाखवावा म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते। जर तुम्ही पाहिला तर दिनांक 30/1/2026 रोजीचा हा JR निघालेला आहे। JR कशा संदर्भात आहेत, सगळ्या सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद सर्व आणि सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प म्हणजे अगदी सगळ्यांसाठी हा JR आहे। म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील आपल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनासाठी लागणारा हा असा JR आहे। तर बघा इथं विषय दिलेला आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज देण्यात येऊ नये। संदर्भ भारत सरकार महिला बाल विकास मंत्रालय नवी दिल्ली यांचे अर्धशासकीय पत्र क्रमांक डेटेड दिलेले 11/2/21 डी डेटेड 28 ऑक्टोबर 2025। तर असं हे लेटर आहे। तर या लेटर अनुषंगाने आपल्याला बघा उपयुक्त विषयास अनुसरून करण्यात येतं की केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या अंगणवाडी परिक्षेत्रातील 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता यांच्या आहार व आरोग्य तसेच बालकांच्या पूर्वशालेय शिक्षणाचे कर्तव्य योजनेतील सेवांद्वारे पार पाडतात। तथापि या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना योजनेशी कोणतेही सहसंबंध नसलेल्या सेवांचे कामकाज, उदाहरणार्थ निवडणुकीचे कामकाज, सर्वेक्षण तसेच योजनाबाह्य कामकाज करण्यासाठी आदेशित केले जाते। या योजनाबाह्य कामकाजाचा त्यांच्या नियमित कामकाजावर विपरीत परिणाम होतो। तसेच अशा योजनाबाह्य कामकाजामुळे सदरचे मानधनी कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त कामकाजाचा बोजा वाढत आहे। याकरिता इथून पुढे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेशी संबंधित नसलेल्या इतर कोणत्याही कामकाजासाठी आदेशित करू नये, अशा स्पष्ट सूचना केंद्र शासनाने मान्य सचिव महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांना अर्धशासकीय पत्राद्वारे कळवलेला आहे। सोबत संदर्भीय पत्राची प्रत जोडत आहे। यास अनुसरून आपणास कळवण्यात येते की येथून पुढे कार्यरत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज करण्यासाठी आदेशित करण्यात येऊ नये। केंद्र शासनाचे वरील संदर्भी पत्र जोडलेलं आहे। तर ते इंग्रजीमधलं जे पत्र आहे ते देखील माझ्याकडे आहे, परंतु याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे आणि आपल्या आयुक्तांनी हे लेटर काढलेलं आहे। त्याच्यामुळे केंद्र शासनाचाच हा निर्णय आहे। त्याच्यामुळे आपण सगळ्या सेविका ताई असतील किंवा मदतनीस ताई असेल, आपल्याला ग्रामपंचायत मार्फत काम सांगण्यात येतं। आपल्याला अजून कुठल्या संदर्भात आपल्याला प्रशिक्षणाला बोलवण्यात येतं, कुठे म्हणजे आपल्याला कुठल्या कामासाठी आपल्याला सांगण्यात येतं, हा सर्वे असेल, तो सर्वे असेल, तर आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपल्याला 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी जे आपल्याला पूरक पोषण आहार असेल, आकारयुक्त अभ्यासक्रम असेल, त्याच्यानंतर आपल्या स्तनदा माता असतील, गरोदर माता असतील, तर हे याच्या व्यतिरिक्तचं जर कुठलंही काम म्हणजे आपल्या डिपार्टमेंटला सोडून कुठलंही जर काम आलं तर त्या कामाला आपण ठामपणे आता विरोध करायला पाहिजे। म्हणूनच केंद्र शासनाने बजावून हे पत्र काढलेलं आहे। त्याच्यामुळे आता त्याची सुरुवात होणार त्याच्या पूर्वीच मला वाटलं, म्हणून मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। ताईंनो, याची गरज आहे आणि हा जो JR आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल, त्याच पद्धतीने पोस्ट देखील करून देईल। त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी
जर याची झेरॉक्स काढली तर ही आपल्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे, किंवा आपण आपल्या व्हॉट्सअपला जरी आपण असलं तरी आपल्याला दाखवता येईल. कारण की आता आपला कामाचा बोजा, आपला स्वतःचा कामाचा बोजा इतका गाडा असताना आपण इतर कामं कसे करू, आणि मुळात आपल्याला मानधन खूप कमी आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीला, ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांची एकजूट होणं खूप महत्त्वाचं आहे. आत्ता जे तिसऱ्या महिन्याचं केंद्राचं मानधन होतं ते देखील आज जमा झालेलं आहे. त्याच्यामुळे ताईंनो टेन्शन घेऊ नका. मार्च एंड आहे, आपले CVचे पैसे पडतील, टी बिलचे पडतील. तर आपल्याला आता जे जे असतं ते मार्च अखेरपर्यंत आपल्याला सगळ्याच गोष्टी, आपल्या मोबाईलचा रिचार्ज असेल तर ते सगळं आता पडायला सुरुवात झालेली. तर अशा पद्धतीने ताईंनो आपलं जे प्रमुख काम आहे तर त्या कामावर आपण फोकस करावं, एवढंच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अजून आपल्या काही ताईंना सांगता आलं तर सांगा, म्हणजे हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती पडणं खूप महत्त्वाचं आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगते. धन्यवाद.